भाजपा आमदार सुरेश धस यांनी खळबळजनक आरोप केलेत। खोक्या प्रकरणाआडून आपल्या खुनाचा कट शिजत होता। एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमधून सुरेश धस यांनी हा आरोप केलाय। बिश्नोई समाजामध्ये आपल्याला विलन करायचं होतं असं धस म्हणालेत। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। विजय, आवाज येतोय माझा? हो जानी जी, सुरेश धस यांनी हा आरोप केलेला आहे। हा खळबळजनक वक्तव्य त्यांचं समोर येत आहे। या वक्तव्यामागे नेमकं त्यांना काय म्हणायचं आहे? नक्की जानी, जर पाहिलं तर सतीश भोसले उर्फ खोक्या जो आहे त्याच्या एका कुटुंबाला मारहाण केल्याप्रकरणी जो आहे तर त्याच्यावरती 3 ठिकाणी जे आहे ते गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता। त्याचबरोबर त्यांनी हरणाची शिकार केल्याचा आरोप जो आहे तो देखील त्याच्यावरती करण्यात आला होता। आणि तो सतीश भोसले उर्फ खोक्या जो आहे तो आमदार सुरेश धस जे आहे त्यांचा निकटवर्ती असल्याचं समजलं जातो। आणि त्यामुळे सतीश भोसले हा आमदार सुरेश धस यांच्या पाठिंबाने जे संपूर्ण प्रकरण करत असल्याचा आरोप देखील करण्यात आला होता। आणि याच्यामध्ये जे आहे ते आता आमदार सुरेश धस जे आहे त्यांनी देखील भूमिका घेतल्याची पाहायला मिळाली। सतीश भोसले हा कार्यकर्ता असल्याचं त्यांनी बोललं देखील होतं। सतीश भोसलेचं घर जे आहे ते देखील वन विभागाने पाडलं होतं। त्यानंतर आमदार सुरेश धस जे आहे त्यांनी त्याच्या घरी देखील भेट घेतली, त्याच्या कुटुंबाची भेट घेतली, ती वन विभागाला पत्र देखील दिलं होतं। त्याला वेळ दिला, मग तुम्ही पाडला का असा देखील प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता। मात्र आता नुकतंच त्यांचं हे वक्तव्य जे आहे ते समोर आल्याचं पाहायला मिळालं आहे। सतीश भोसलेच्या प्रकरणात अडून जे आहे ते आता माझीचा खून केले, म्हणजे खुनाची जे आहे ती सुपारी दिल्याचं त्यांनी त्या वक्तव्यात म्हटलेलं आहे। कारण बिश्नोई गँग जी आहे ती हरणाच्या प्रकरणात ऍक्टिव्ह असल्याचं पाहायला मिळत आहे। जो कोणी हरणाच्या संबंधित प्रकरण घडत असतं त्यामध्ये बिश्नोई गँग जी आहे ती सामील होत असते असं देखील बोलले जातं। आणि त्यानंतर आता बिश्नोई गँगला जे आहे ते माझी सुपारी दिली असल्याचं त्यांनी एका मुलाखतीमध्ये म्हणल्याचं पाहायला मिळतं। मला मुंबईमध्ये काही बिश्नोई गँगचे जे आहेत 10 ते 12 लोक आला असल्याचं देखील त्यांनी म्हटलं। तर माझा खून करण्याचा आणि मला टार्गेट करण्याचा प्रयत्न जो आहे तो केला असल्याचं देखील त्यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं। त्यामुळे आता या वक्तव्याने सर्वत्र खळबळ उडालेली। अगदीच विजय, मात्र हे जे वक्तव्य सुरेश धस करतायत याबद्दल त्यांना कशा पद्धतीने माहिती मिळाली आहे? कोणता त्यांच्याकडे पुरावा असा आहे की ज्यावरून ते असं म्हणतात की आपल्याला मारण्याचा कट रचला गेला होता? आणि बिश्नोई समाजाशी आणि एकंदरच या हरिण प्रकरणाशी त्यांचा काय संबंध आहे? नक्की जर पाहिलं तर सुरेश धस यांनी एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमध्ये हे सगळं वक्तव्य केलेलं आहे। त्या बाबतीत अधिकृत त्यांची दुसरी प्रतिक्रिया जी आहे ती समोर आली नाही। मात्र ही जी माहिती मिळत आहे ही माहिती माझ्या सोर्सनुसार मिळाली असल्याचं देखील त्यांनी जे आहे ते बोलल्याचं समोर आल्याचं पाहायला मिळालं होतं। आणि त्यानंतर सुरेश धस हे दिवसा ऍक्टिव्ह झाल्याचे पाहायला मिळाले होते। सदर प्रकरणी जे आहे ते त्यांनी पोलिसांशी देखील संवाद साधल्याची माहिती जी आहे ती आपल्या सूत्रांनी मिळते। अगदीच धन्यवाद विजय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुरेश धस यांनी हा खळबळजनक आरोप केलेला आहे। भाजपा आमदार सुरेश धस यांचा हे वक्तव्य समोर येत आहे।